नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत नेरेमधील JD मॉलमध्ये आणि JD मॉल हे फूड स्टॉल आहे आणि त्या ठिकाणी आता आपल्याला काही उमेदवार म्हणजे काल ज्यांचा आपण संघर्ष पाहत होतो, जे एकमेकाच्या विरोधात उभे होते, निवडणूक लढत होते, एकमेकावर टीका टिप्पणी करत होते, तेच जे उमेदवार आहेत आणि त्यांचे काही कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे मार्गदर्शक असतील, हे सगळे आज JD मॉलमध्ये मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. खरं तर एकमेकांमध्ये झालेली कटुता दूर करावी आणि पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं असा एक उद्देश ठेवून नेरेतील काही कार्यकर्त्यांनी मंगेश ढमाळ आणि त्यांच्या सहकार्याने राबवलेला हा उपक्रम आहे. आणि आपल्याबरोबर आता काही उमेदवार आहेत. काहींनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, काही पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे होते. अगदी विरोधात असलेले उमेदवार देखील आपल्याबरोबर एका टेबलला पाहायला मिळतात. त्यांची मिसळ खाऊन झालेली आहे, आम्हाला थोडा उशीर झाला आहे त्यांच्या संवाद साधायला. तर या आहेत सविता बरकडे, ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात ह्या आहेत धायगुडे, त्या देखील जिल्हा परिषदेला होत्या. समोरासमोर आहे. खरं तर त्या दोघी एकमेकीचे पाहुणे आहेत. या मस्के ताई आहेत, त्या देखील पंचायत समितीच्या निवडणुकीला उभ्या होत्या. या केदारीताई आहेत, या देखील पंचायत समितीच्या निवडणुकीला उभ्या होत्या. खरं तर या दोघींचा फारसा काय एकमेकीच्या विरोधातला संबंध नाही, पण ह्या दोघी एकमेकीच्या विरोधात होत्या. काय सांगाल केदारीताई, तुम्ही निवडणूक लढवल्याच्या नंतर इथे वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या कार्यकर्ते किंवा मार्गदर्शक आलेले आहेत, सगळे एकत्र येऊन एकमेकांबरोबर वेळ घालवत आहेत. कसं वाटतं, जो सुरुवातीचा जो टेम्पो होता एकमेकाच्या विरोधात, असं वाटत होतं की नाही आता एकमेकाशी कधी बोलणारच नाही, त्याच तुम्ही एकत्र बघताय, कसं वाटतं? भारी वाटते, कारण ते एकमेकाच्या विरोधात नव्हते. म्हणजे बाहेर असतील पण अशा अंतर्गत नव्हते. म्हणजे एक राजकीय क्षेत्रामध्ये ते एकमेकाच्या विरोधात असतील, पण गावामध्ये घरामध्ये ते एकमेकाच्या विरोधात नाहीत. बरोबर. काही सांगाल तुम्ही? खरं तर एका गावच्या माजी सरपंच आहात, राजकारणाचा तुम्हाला बऱ्यापैकी अनुभव आहे. अगदी राष्ट्रपती पुरस्कार देखील तुम्ही स्वीकारलेला आहे आणि एक चांगलं प्रोफाईल असलेला उमेदवार तुम्ही होता आणि तुम्हाला लोकांनी देखील चांगलाच रिस्पॉन्स दिलेला आहे. अगोदरच तुम्ही लोकांकडे गेला होता, म्हणजे निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर तुम्ही लोकांकडे गेला होता. कसा काय लोकांचा तुम्हाला रिस्पॉन्स भेटलेला आहे, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी सविता राजेंद्र बरकडे, निराकोळविरे गटातून जिल्हा परिषद उमेदवार होते आणि काल ती निवडणूक 7 तारखेला निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. कालपर्यंत जर विचार केला तर सलग नोव्हेंबर महिन्यापासून सलग 3 महिने मी माझं जे निराकोळविरे गट असेल तिथपर्यंत जाऊन, वाडी वस्तीवर जाऊन, माझ्या माता भगिनी असतील, सगळे समाजातील वंचित शोषित घटक तसे शेतकरी बांधावर जाऊन मी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे काम मी आत्ता उमेदवार आहे म्हणून नाही, तर गेली सलग 25 वर्ष मी समाजातील तळागाळातील वंचित घटकापर्यंत शिक्षण असेल, आरोग्य असेल, परत महिला सक्षमीकरण असेल, सबलीकरण असेल, महिला संरक्षण कसं करता येईल ह्या गोष्टीत मी काम करत आहे. ऑलरेडी मी अगोदर सरपंचपद भूषवलं आहे. ते करत असताना मला 14 पुरस्कार, परत आणखीन 3 पुरस्कार मिळाले, राष्ट्रपती पुरस्कार विजेता आहे. त्याच्यामुळं अनुभव होता आणि ज्यावेळेस मी सरपंच असताना त्यावेळी गावात मी एवढी विकास कामं केलेत की ते रेकॉर्ड कोणच मोडू शकणार नाही. आणि स्वतः महिला म्हणून मी माझं 8 महिन्याचं बाळ घेऊन ते जिल्हा परिषदला जाऊन त्या ठिकाणी गावातील सगळे सार्वजनिक कामं असतील, अंगणवाडी असतील, रस्ते असतील, ओढा खोलीकरण असेल, संरक्षण, शाळेला संरक्षण भिंत असतील, शाळाचं वर्गखोल्या बांधलेल्या नव्हत्या आणि प्रत्येक घरात घरकुल असेल किंवा वैयक्तिक लाभ असेल हे मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि तेच मी माझ्या मतदार बंधू भगिनींना सांगत होते की अनुभव म्हणजे तिथं जिल्हा परिषदला जाणं, तिथून मंजूर काम करून आणणं, हे अनुभव मला होते. त्याच्यामुळे जनतेकडून मी 3 महिने मी मतदार बंधू भगिनींना मी संधी मागत होते. आता जनमताचा कौल काय आहे तो ठरेल, त्यांनी ठरवलं तर संधी देतील त्यांच्या भगिनींना. आणि कालपर्यंत एकमेकाच्या विरोधात आम्ही असणारे असं काय नसतं, हार जीत असते, यश अपयश असतं आणि त्याच्यानंतर जे म्हणतात ते मतभेद असावेत पण मनभेद नसावे. त्याच्यामुळं आज मंगेश भाऊ असतील, त्यांचे इतर मित्रपरिवार असतील किंवा तुम्ही सगळे पत्रकार बंधूंनी आम्हाला हे उद्याच्या निकालाच्या अगोदर जे आम्हाला हे गिफ्ट म्हणजे थोडक्यात दिले की एकत्रित येणं, संवाद करणं, हे खरंच छान म्हणजे कौतुकास्पद आहे. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. धन्यवाद दिलेला आहे त्यांनी. ताई तुम्ही सांगा, आता बघा त्या म्हणलं की तुम्ही पाहुणेच आहात, बरोबर आहे. तुमच्या घरात राजकीय पार्श्वभूमी जरी असली तरी प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानात उतरण्याचा तुमचा पहिला अनुभव आहे आणि उतरायचं कोणाच्या विरोधात तर आपल्याच पाहुण्याच्या विरोधात. कसं वातावरण होतं, कसं वाटतंय का? असं काही नाही, म्हणजे वातावरण सगळं चांगलं होतं आणि
जरी आम्ही पाहुण्यांच्या विरोधात असलो किंवा दुसऱ्यांच्या विरोधात असलो तरी असं काही वेगळं नाही. सगळे आम्ही सर्वजण एकच आहोत आणि एकच राहणार असं आमचं ध्येय. निवडणूक लढलेला आहात, विजयाची अपेक्षा सर्वांनाच असते, तुम्हाला पण अपेक्षा असणार आहे. कसा विजय किती मताने विजय होईल असं तुम्हाला वाटतं, काय अंदाज आहे का? असं काही नाही, आता हा जनतेचा कौल असल्यामुळे असं आपण पुढचं सांगू शकत नाही. म्हणजे जनतेचा कौल तुम्ही स्वीकारणार? हो, जनतेचा कौल स्वीकारणार. जनता जे काही करल ही आपले जे बंधू भगिनी सर्व लोक आहेत ते जे करतील ते स्वीकारावंच लागतं ना. बरोबर आहे की तुम्ही एका मोठ्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली, त्याचा तुम्हाला मोठा फायदा आहे. पण निवडून आल्यानंतर तुम्ही कोणती कामं करणार किंवा काय याच्याबद्दल काय तुमच्या मनात आहे का किंवा एम्स ठरवलेले आहेत का? नाही, जे पक्षानं जे तिकीट म्हणजे हे केलं तर आम्हाला उमेदवारी ते तर म्हणजे फार आमचं नशीबच मानावं लागेल. आणि जी पक्षाकडून सर्व कामं होतील, ज्या वाड्या वस्त्या आहेत किंवा रस्ते ही सगळे आहेत तर त्याचं आम्ही चांगल्यापैकी काम करू. आपल्याबरोबर कोळवेरे गावाच्या उमेदवार आहेत, मस्के मॅडम आहेत. खरं तर त्यांचे विरोधक आम्ही इथपर्यंत आणू शकलो नाही किंवा येत आहे थोड्या वेळाने, तोपर्यंत आपण गप्पा मारायला काही हरकत नाही. तुम्ही देखील तिकडून उभे होता, तुमचे पती पहिले काँग्रेसमध्ये होते आणि तुमचे शेजारी काँग्रेसचे उमेदवार आहे, बरोबर आहे की नाही? मग एकाच पक्षातले लोक दुसरीकडे गेल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल असं वाटतं का तुम्हाला की हे पण निवडून यावे? नक्कीच वाटणार ना. मैत्रिणीच आहेत त्या माझ्या पण. बघा की आता तुम्ही इकडे मैत्रिणीच आहेत. मैत्रिणी आहे आणि इकडे तुमच्या त्यांना निवडून आणायचे पण तुम्ही प्रयत्न करता. त्या पण मैत्रिणीच. राजकारणाच्या जागी एक माणूस म्हणून आज सगळ्यांनी एकत्र आले, खूप छान वाटलं. खूप छान वाटलं. खरंच ते तुमच्या पतींचं आम्ही बघतो चांगलं काम असतं, मिलिटरी रिटायर आहेत, कामात एकदम सरळ असतात. तुम्ही निवडून आल्याच्या नंतर तुम्हाला ते स्वातंत्र्य देतील असं वाटतं का की कामं करण्यासाठी? नक्कीच. आणि पारदर्शक आणि स्वच्छ कारभार करतील याची मी हमी देते. कोणकोणती कामं ठरले तुम्ही, काय करणार? वाड्या वस्त्यांवरची जी कामं असतील, लाईटच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, घरकुलाच्या असतील, शासकीय योजना असतील, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम असेल, महिला भगिनींची काही कामं असतील, त्यांच्या समस्या असतील त्या निवारण करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच. बरं, ह्या होत्या आपल्याकडं असलेल्या या जिल्हा परिषदेचा आणखी एक सदस्य आपल्याबरोबर म्हणजे उमेदवार आपल्याबरोबर आले आहेत. खरं तर तरुण आहेत सगळ्यात, म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये त्या तरुण आहेत आणि अचानकच त्यांना निवडणूक लढायची वेळ आलेली आहे. खरं तर बॅक स्टेजला आपण तुला नेहमी बघत होतो, आता तुला फ्रंट स्टेजला येऊन काम करावं लागते. या देखील सगळ्या तुझ्या स्पर्धक म्हणा आपण तात्पुरत्या, शाळेतली स्पर्धा आपण बघतो पण आता जीवनात येऊन निवडणुकीची स्पर्धा तू बघते, काय वाटतं? इलेक्शन येतात, इलेक्शन जातात, पण जे माणुसकी असते आणि जे आपला एकमेकाशी संवाद असतो तो कधी थांबायला नाही पाहिजे. खरं तर जेव्हा आपण अर्ज दाखल करत असतो आधी निवडणुकीच्या आधी इच्छुक म्हणून, त्यालाही बरेचसे अर्ज येत असतात, पण त्याच्यातला कुठला तरी एक फायनल होत असतो शेवटी, बाकीच्यांना माघार घ्यावी लागते. तसंच इलेक्शन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मतदानानंतर कुठला तरी एक हरणार असतो, कुठला तरी एकच जिंकणार असतो, बाकी सगळे हरणारेच असतात. पण ते हरणारे नसतात, त्यांनी आपण सगळ्यांनी मिळून ते लढलेलं असतो, तो जिंकतो, तो कधी जो लढतो तो कधी हरत नसतो. लढणारे असतात, हार जीती नगण्य आहे, त्याच्यात एवढं काही विशेष. तसं पाहिलं तर तू डॉक्टर आहेस आणि जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल या संदर्भात तुला बरीचशी माहिती आहे, कारण सरांच्या बरोबर आम्ही तुला नेहमी बघायचो. काय व्हावं आहे आपल्याकडे किंवा जिल्हा परिषदेत तू निवडून आली तर काय काम करू शकतेस? मोठी कामं बोलण्यापेक्षा बेसिक म्हणजे शासनाच्या भरपूर योजना आहेत ज्या आता मी बऱ्यापैकी 80-85% मतदारसंघ मी हाऊस टू हाऊस केला. मी 100% म्हणणार नाही पण बऱ्यापैकी केला. तर म्हणजे फिरताना एक गोष्ट झाली, शासनाच्या बऱ्याच स्कीम आहेत पण त्या खालपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, त्यामुळे लोकांचा एक रोष असतो ना तो खूप जाणवला. आणि पंचायती राज जे जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल, हे फक्त एक कनेक्टिंग लिंक किंवा दुवा आपण म्हणतो ना ते असतात वरच्या शासन आणि लोकांच्या मधले. तर मला वाटतं ते मेन म्हणजे केलेलं आहे, करायची गरज नाही आहे, फक्त ते खालपर्यंत आणायचे, ते बेसिक आणि मेन कामे जे केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर मी आधीच्या पण बऱ्याच ह्याच्यात सांगितलं की शिक्षणाचं असेल, प्रायमरी एज्युकेशन जे आहे ते जिल्हा परिषदेमार्फत होतं आपल्या, पण आता समाजाचा दृष्टिकोनच त्याकडे बघण्याचा खूप वेगळा झाला आहे. एक तर म्हणजे शासकीय स्कूल्स आहेत तर त्यांच्याकडे शिक्षक हे क्वालिफाईडच असतात, पण शिक्षकांवर पण खूप बोजा आहे, तर तो कुठंतरी जर आपण कमी केला तर ते जास्त फोकस टीचिंगवर करू शकतात. आणि त्याच्यामुळे तुझ्या आईच्या अनुभवातून सांग. नाही, आईचा अनुभव आहे पण त्याच्याबरोबरच मी खूप साऱ्या शिक्षकांसोबत राहिलेली आहे, त्याच्यामुळे तो मला अनुभव आहे की
शिक्षक खूप चांगले असतात, पण आपला एक समाजाचा दृष्टिकोन बदललेला आहे शासकीय शाळांकडे बघण्याचा. तर तो जर दर्जा सुधारला तर एकतर जो खाजगीत खर्च होतो ना तो पण लोकांचा वाढेल आणि तो कुठंतरी आपण दुसऱ्या ह्याच्यासाठी यूज करू शकतो, वैयक्तिक खर्च पण. तर आता हे समोर तुझ्या उमेदवार आहे, सगळ्या उमेदवारांना ओळखते का? हो, ओळखते. काय सांगते सगळ्या लोकांना की आता तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात आणि एकत्र येऊन मिसळ तुम्ही खाल्लेली आहे, बसलेले आहात. कार्यकर्त्यांचं जर बघितलं तर एकमेकाच्या विरोधात अगदी भयासावरून होते. त्या कार्यकर्त्यांना काय सांगशील? संघर्ष आता थांबवला पाहिजे का? संघर्ष आणि कुठली स्पर्धा कुठली कॉम्पिटिशन ही हेल्दीच असली पाहिजे. जास्त एकदम टोकाला जायचं नसतं. इलेक्शन 15 दिवसाची असते, ती झाल्यावर एकदा उतरली की आपल्याला परत सगळ्यांना एक सोबत राहायचं असतं. त्यामुळं संघर्ष हा तेवढा पुरताच ठेवायचा. आता इथून पुढे सगळ्यांनी सोबतच राहायचं असतं आणि सगळ्यांची कॉम्पिटिशन आमची तशी हेल्दीच वाटते वरच्या लेवलला आता. आणि इलेक्शन झाली, माझं काही विजन असेल, ह्यांचं काय असेल, ह्यांचं काय असेल, तर प्रत्येकाने एकत्र येऊन, कारण आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत असतो, आपण कुठल्या तरी एका समाजाचं किंवा कुठल्या तरी एकाच घटकाचं प्रतिनिधित्व तिथं करत नसतो. आणि ह्या सगळ्यांचं विजन, सगळ्यांचं मिळून विजन जर एकत्र आलं तर नक्कीच आता आपला मतदारसंघ खूप चांगली प्रगती करेल. तर आपल्याबरोबर स्मिता निगडे आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. निवडणुकीला सामोरे गेलेला आहात, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे गेलात, काय सांगा? लोकांना काय म्हणजे गावाला म्हणजे रस्ते पाहिजेत, म्हणजे काही ठिकाणी वस्त्यांवर जायला रस्त्यांची अडचण असल्यामुळं त्रास होतो. आरोग्य आणि पाणी, विजेचे सोय, लाईट म्हणजे काय काय घरांना लाईट नाही बाहेर असं सार्वजनिक ठिकाणी. आणि शिक्षण, परत महिलांचं सक्षमीकरण, मग ते बचत गटाद्वारे त्यांना आपण कुठले नवीन कोर्सेस ते त्यांना माहिती देऊ शकतो आणि हे पुरवू शकतो आपण त्यांना, म्हणजे सेवा कुठली त्या बचत गटातर्फे त्यांना. संपूर्ण मतदारसंघामध्ये तुम्ही फिरलेला आहात, लोकांच्या घरोघरी गेलेला आहात, कसा लोकांचा रिस्पॉन्स होता, काय म्हणले लोक? लोकांचं तसं म्हणजे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला. त्यांच्या अपेक्षा आहेत आम्ही काम करावं, म्हणजे त्यांना ज्या पाहिजे सुविधा त्या द्याव्यात. आम्हाला त्यांना तसा प्रतिसाद पण दिला की म्हणजे त्यांना वाटतं की म्हणजे त्यांच्या काय अडचणी असेल ती सोडवाय म्हणून त्यांनी आपले प्रश्न मांडले त्यांनी. हां, मग त्यांनी आपण सहकार्य करावं, त्यांच्या अपेक्षा आहेतच. खरं तर निवडणूक म्हणलं की हार जीत येते आणि लोकांच्या मनामध्ये कटुता निर्माण होते. ही कटुता निर्माण होऊ नये, ती कटुता कुठेतरी काढून टाकावी आणि कार्यकर्त्याला एक चांगला संदेश द्यावा म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्यांना इथे एकत्र बोलवलं आहे. आमचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? छान वाटला खरं, म्हणजे एकमेकांचे विचार आपण बोलल्याशिवाय काही कळत नाही, म्हणजे आणि सगळ्यांनी मिळूनच काम होतात. कुठलीही कामं सगळ्यांची एकमेकाच्या साथीनेच कामं होतात. एकटा माणूस कुणी काय करू शकत नाही. आणि विरोधक म्हणजे कसं ते तेवढ्या पुरतं असतं, 10-15 दिवसापुरतं. नंतर मग म्हणजे मिळूनच कुठलंही काम होऊ शकतं आणि करू शकतो. बरोबर. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार होते ते उमेदवार निरा येथे आले होते. सर्वांनाच बोलवण्याचा आमचा प्रयत्न होता, मात्र जे आले त्यांच्याबरोबर आपण चर्चा केलेली आहे. आणि खरंच सगळ्यांनी, हरलेला उमेदवार असेल किंवा निवडून आलेला उमेदवार असेल, त्यांनी सगळ्यांनी एकमेकाच्या विचारांनी जर काम केलं तर पुढचा संघर्ष हा टळलेला असेल आणि कार्यकर्त्यांना देखील यातून एक चांगला संदेश जाईल.